तरी घरी येणार आहात का? काल एकीला बघून पोट भरलं? नाही, म्हणावं असं पोट अजून काही भरलेलं नाहीये. त्यामुळे मी असा विचार करतोय की अजून काही दिवस इथं राहावं. काय? अहो काय बोलताय का तुम्ही? तुम्ही तिथे राहणार आहात? हो का? तू जर का रायाला तिकडे ठेवू शकतेस तर मग मी इथं राहू शकत नाही? हे पहा, रायाला मी इथं ठेवून घेतलंय त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. हो ना? मग मी सुद्धा इथे थांबलोय त्याला एक कारण आहे. हो का? मग मलाही कळू दे काय कारण आहे ते. तू चिटणवीसांना त्रास व्हावा म्हणून रायाला जसं तिथं थांबवलंयस ना, तसं तुला थोडा त्रास व्हावा म्हणून मी इथं थांबतोय. ते काही नाही. तुम्ही आत्ताच्या आता इथे निघून या. बर, ठीक आहे, मी लगेच तिकडे येतो. हा, आता कसं बोललात? मग तू एक काम करायचं, तू रायाला ताबडतोब इथं पाठवायचंस, म्हणजे मी लगेच तिकडे येतो बघ. असं कसं? असं कसं? अहो चिटणवीसांनी पैसे दिल्याशिवाय मी रायाला तिकडे पाठवणार नाही. हे असं आधीच ठरलेलं होतं, आत्ताही ठरलेलं आहे आणि याच्या पुढे असंच ठरलेलं असणार. हो ना? मग मी पण ठरवलंय की तू रायाला इथे पाठवल्याशिवाय मी तिकडे येणार नाही. हा तुमचा हट्टी स्वभाव ना अत्यंत चुकीचा आहे. अगं मग हेच मी तुला इतके दिवस समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू तुझा हट्ट काही सोडतच नाहीये. म्हणून म्हणलं की मी आता असं केल्याने तरी तुझ्यात काही फरक पडतोय का बघावं. ठीक आहे, मग राहा तुम्ही तिथेच, पण मी माझा हा स्वभाव सोडणार नाही. काय ग? काय बोलले पप्पा? कुठे राहता इथे? चिटणवीसांकडे. काय? बघ ना. काय सांगतेस काय तू? नाही राहू दे, राहा म्हणावं तिथेच. मी पण बघतेच ते थोर चिटणवीस त्यांना किती दिवस ठेवून घेत आहेत ते. खरंच कालिंदी ताई, आज बरेच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या हातचं जेवण जेवायचं योग आला. काय चव आहे हो तुमच्या हाताला. तसं काही नाही हो, कुठली गोष्ट मनापासून केली ना की ती चांगलीच होते. हे वाक्य आमच्या वीणाला ऐकवायला पाहिजे. पप्पा थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं म्हणून. अगं वेडी आहेस का तू? बाप आहे मी तुझा. आपल्या मुलीच्या सुखासाठी धडपडत राहणं हे प्रत्येक आईबापांचं कर्तव्यच असतं. तुझी मामा तिचं कर्तव्य विसरली असेल, पण मी कसा विसरेन? तसं नाही, तुम्हाला हे इथे राहणं किती ऑकवर्ड होत असेल याची कल्पना आहे मला. हे बघ प्रांजल, परत परत त्याच गोष्टींचा विचार करू नकोस. एकदा पाऊल पुढे टाकलंय ना, मग आता मागे नाही यायचं. कळू देत ना तुझ्या मामाला की आपल्या माणसांपासून दूर राहिल्यावर काय वाटतं ते. आता तू इथे रायापासून दूर आहेस तर तुला काय वाटतं हे तिलाही कळू देत ना जरा. अरे माधवराव, तुम्ही झोपला नाहीत अजून? सकाळी लवकर जायचं असतं ना तुम्हाला? हो, पण तुमचं जेवण होत होतं ना म्हणून वाट बघत होतो. अरे अरे, माझ्यामुळे तुमच्या रुटीनमध्ये फारच डिस्टर्बन्स आलाय ना? अहो नाही हो, आम्हाला घरी पाहुणे आलेले आवडतात. अशी घरात 10-12 माणसं असली ना की घर कसं हसतं खेळतं राहतं. आणि तुमचं हे सगळं हसणं वीणामुळे हिरावून घेतलं गेलंय ना? नाही नाही, काय हरकत नाही. आम्ही 10 चिटणवीस मिळून ते हसू परत मिळवूच. हो, पण त्या 10 चिटणवीसांमध्ये आता एक प्रधान पण ऍड झालाय, हे लक्षात राहू दे. अरे वा, क्या बात आहे दादा. म्हणजे अरे 11 जणांची क्रिकेट टीमच झाली आणि कोच म्हणून वसुआजी पण आहेत ना. खरंच हे असं दुःखात हसण्याची कला सगळ्यांनाच अवगत व्हायला हवी. नाही तर काही लोकांना आपलंच दुःख कुरवाळत बसायची सवय असते. खरंय. कालिंदी, तू रायाच्या खोलीत तांब्यामध्ये ठेव. मी आणि उल्हासराव तिकडेच झोपू आणि प्रांजल तुझ्याबरोबर आपल्या खोलीत झोपेल. बर. माधवराव, असं करायची काही गरज नाहीये. माझ्यामुळे तुम्ही तुमचं रुटीन कशाला डिस्टर्ब करताय? नाही बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी इथे हॉलमध्ये सुद्धा झोपीन. काहीतरी काय उल्हासराव, खरं तर तुम्हाला वेगळीच खोली द्यायला हवे,
पण आता आमचं घर काही तुमच्या घरा एवढं मोठं नाही ना. आदोराव, नुसतं घर मोठं असून चालत नाही, माणसांची मनं पण मोठी असावी लागतात, मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मोठ्या बंगल्यातल्या पोत्या मनाच्या माणसांमुळे त्यांना एका माणसाची सुद्धा अडचण होऊ शकते. पण तुमचं तसं नाहीये. नाही, पण तरी आपण रायाच्याच खोलीत झोपूया, कारण आई आणि कालिंदी सकाळी खूप लवकर उठतात ना, त्यामुळे मग तुम्हाला उगाचच डिस्टर्ब व्हायला नको. ठीक आहे प्रांजल, तुझ्या मामाचं मन वळवण्यासाठी आपण हा अजून एक प्रयत्न करतोय. मला माहित नाही हे बरोबर आहे का चूक आहे. प्रयत्न यशस्वी झाला तर चांगलंच आहे, नाहीतर आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग बघावा लागेल, आणि कदाचित तो याच्यापेक्षाही कठोर असू शकेल. पण मला वाटतं ती वेळ नाही येणार. चल, गुड नाईट. गुड नाईट. चल. बाय करताना ते देतात ना. काय ते हो, ते इथे? तेव्हा तिकडे काय? झालं समाधान? कधी ना कधी त्यांना मला इथून सोडावंच लागणार आहे. त्या किती दिवस मला इथे थांबवून ठेवणार आहे? राया, अरे पण किती दिवस? मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. You are the best husband in this whole world. I really miss you, Raya. हॅलो हॅलो राया. प्रांजल, मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. मला पण तुझी खूप आठवण येते रे. काय प्रांजल, मला काही ऐकू नाही आलं. काय बोललीस तू? मला पण तुझी खूप आठवण येते. प्रांजल, काय झालं? कोणी शेजारी आहे का? हो, आई आहेत. ऍक्च्युली पप्पा इकडे आलेत ना, त्यामुळे पप्पा आणि बाबा आपल्या खोलीत झोपलेत आणि मी आईच्या सोबत झोपले, म्हणून मला काही बोलता येत नाहीये. ठीक आहे, काही बोलली नाहीस तरी चालेल. अगं, एकमेकांवरती प्रेम करणाऱ्यांना शब्दाची गरज नसते. त्यांच्या मौनाचीही भाषा त्यांना कळून येते, कारण त्यांची मनं एकच असतात. मलाही तुझ्याशी खूप बोलायचंय. गेल्या कित्येक दिवसात आपण मोकळेपणाने बोललोच नाही होत ना. हो ना ग प्रांजल, प्रत्येक वेळेला काहीतरी प्रॉब्लेम येऊन आपल्या समोर उभा असतो. आणि तो प्रॉब्लेम दुसरं तिसरं कोणी नाही तर माझी मम्माच क्रिएट करते. जाऊ दे ना आता ते विषय. परत परत आपण तेच तेच का बोलतोय? आपल्याकडे बोलण्यासारखे खूप विषय आहेत. मग तू बोल ना. प्रांजल, मला तुला आत्ता भेटायचं आहे ग. मला पण तुला आत्ता भेटायचं. राया, मला जर का पंख असते ना तर मी आता लगेचच आली असते तुझ्याकडे. मी तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. इतकं प्रेम करतेस माझ्यावर?
राया असा एकही क्षण जात नाही जेव्हा मला तुझी आठवण येत नाही. या घरात तुझ्या कितीतरी आठवणी आहेत आणि मी प्रत्येक जागेवर गेले ना की मला तूच दिसतोस रे. तुझ्या सोबतचा प्रत्येक प्रसंग आठवायला लागतो आणि मग मला रडायला येतं. प्रांजल, आता रडायचं नाही. मी लवकरात लवकर तिथे येतोय. मग आपलं पहिल्यासारखं आयुष्य सुरू होईल. राया, मला खात्री आहे तो दिवस लवकरात लवकर येणार आहे. राया, चल मी फोन ठेवते. आई बहुधा जाग्याच आहेत. लव्ह यू प्रांजल. लव्ह यू. राया, आपण मनाने इतके जवळ आहोत ना की मम्माने कितीही प्रयत्न केला तरी ती आपल्या मनानं दूर नाही करू शकत. उजाडला यांना. एकटी होते ना तेव्हा बरं होतं. कोणी यायचं नाही सकाळ सकाळ त्रास द्यायला. या आजी आल्यापासून झोपेचं खोबरं झालंय माझ्या. हा, आले आले. जरा धीर नाहीये का? वसू आजी उठली का? मला काय विचारतेस? जात आणि तूच बघून घे. आणि काय ग, तुझे अजून कोणी नातेवाईक राहिलेत का? नाही म्हणजे त्यांनाही तेच बोलवणार. हे रायाचं घर जावी प्रकरण म्हणजे की नाही 3रं महायुद्ध असल्याच्या थाटात चाललंय तुमचं. वसू आजी, वसू आजी, कशी आहे आता तब्येत? बरं वाटतंय ग. हे घे, चहा घेतेस ना? हा, मग तोंड धुवायचंय ना अजून. सगळे उठले का ग? हो. अगं, मी शुद्धीवर आल्यापासून राया मला दिसला नाहीये. बरं आहे ना तो? वसू आजी, काय ग, पुन्हा भांडण झालंय की काय तुमचं? हा, नाही भांडण नाही, पण राया इतक्यात परत घरी येणार. का? बिझनेस साठी कुठे बाहेर गेलाय का? नाही, मम्माने त्याला तिथे त्या घरी थांबवून ठेवलंय. त्या घरात थांबवून ठेवलंय? कशासाठी? तिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्ही तिला तिचे पैसे परत करत नाही तोपर्यंत राहायला ती इथे पाठवणार नाही. तिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्ही तिला तिचे पैसे परत करत नाही तोपर्यंत राहायला ती इथे पाठवणार नाही. वीणाच्या या वागण्याला काही अर्थ आहे का? मला आता शांत बसून चालणार नाही. आपल्याला राहायला सोडवायलाच हवं. वसू आजी, अगं कुठे चाललीयस तू? आता मी गप्प बसणार नाही. हा विचार मी आधीच केला होता. आता असं करण्या वाचून काही पर्याय नाही. म्हणजे तू काय करणार आहेस? मला बाहेर घेऊन चल. काय तो निकाल लावूनच टाकू आज. वसू आजी, अगं तू आताच आजारपणात उठलीयस, प्लीज विश्रांती घे ना ग. अगं, विश्रांती घ्यायला सगळं आयुष्य पडलंय, पण तुला असं दुःखात मला नाही बघवत. तू मला बाहेर घेऊन चल. मला ते कालिंदी आणि माधवशी बोलायचंच आहे. तू मला नेतेस का मी एकटी जाऊ हॉलमध्ये? मी नेते तुला. चल. सावकाश. काय ते दादा, उल्हासरावांची झोप झाली नाही वाटतं अजून. नसेल झाली, झोपले ते अजून ते. हो ना, रात्रभर जागे होते विचार करत. नवीन जागा आहे म्हणून झोप लागली नसेल. हो बरोबर आहे. नवीन जागा, नवीन आवाज असले की झोप होत नाही ना.
लगेच माझ्या घोरण्यावर घसरू नकोस हं तू. उगाच नाही घोरत मी. त्याची झोप लागली शांत की सुरू होतं. अरे पण माधवा, हे गोरणं बरं नाही, तब्येतीवर परिणाम होतो. आई मी याला औषध दिलंय पण तू घेतलं नसणार है ना. माझ्यापेक्षा ना जे खरेच आजारी आहेत ना त्यांना दे औषध तुझं. दादा बोलायचं काम नाही. माझ्याच औषधामुळे येत्या 2-4 दिवसात वसू आजी चाला फिरायला लागणार आहेत. भाऊजी 2-4 दिवसात नाही तुमचा पेशंट चालत आला सुद्धा. बसा. घ्या, चहा घ्या. वसू आजी अजून विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. तुम्ही अजून पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहात. हा माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. अहो मग आम्हाला आतमध्ये बोलवायचं ना. तुम्ही कशाला बाहेर यायचा त्रास घेतला. अहो माझी नात एवढा त्रास सहन करते, मग मी शांत बसूच शकत नाही ना. वीणाने काहीतरी नवीन संकट आणलंय ना तुमच्यावर. जाऊ दे ना वसूजी, तुम्ही नका विचार करू त्याचा. कालिंदी, का नको विचार करू? अगं तिला यातून सोडवण्यासाठीच तर मी इथे आले ना. किती पैसे द्यायचे आहेत तुम्ही वीणाचे? वसुजी अहो तुम्ही हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. किती पैसे देणार आहे तुझं? ते सगळे मिळून एकूण 24 लाख रुपये आहेत. एवढी कॅश काही माझ्याजवळ नसेल, पण माझं सोनं आणि काही FDs आहेत ज्या माझ्या नावावर आहेत. त्या मोडून एवढे पैसे नक्कीच उभे करता येतील. आपण वीणाचे सगळे पैसे देऊन टाकू आणि हा विषय कायमचा संपूया. नाही नाही, म्हणजे तुमच्याकडून पैसे घेऊन ते वीणाताईंना द्यायचे, हा खोटेपणा झाला. मला नाही पटत हे. हो, आणि आपण असं करतोय हे मीनाताईंना कळलं ना तर त्या नवीन एक संकट उभं करतील. आम्ही लवकरच त्यांचे पैसे देऊ आणि रायाला तिथून सोडून आणू. स्वजी पप्पा पण त्यांच्या परीने प्रयत्न करतायत ना. काय? मम्माला शिक्षा म्हणून पप्पा सुद्धा काल इथे राहायला आले, आणि जोपर्यंत ती राहायला इथे पाठवत नाही तोपर्यंत ते सुद्धा इथेच राहणार आहेत. काय जावई बापू, सुटलं का उपोषण? उपोषण वगैरे काही चाललं नव्हतं माझं. काल मला खरंच भूक नव्हती म्हणून मी जेवलो नाही. असं कसं? हे पहा जावई बापू, उगाच जीवाची आबाळ करून घेऊ नका. नाही म्हणजे चुकून माकून उद्या तुमच्या घरच्यांनी दिलेच माझे पैसे परत आणि तुम्ही तुमच्या घरी गेलात तर तुम्हाला बघून त्यांनी असं म्हणता कामा नाही, बाई 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 सासूनी जेवायला पण घातलं नाही का जावयाला? चुकून माकून नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरी माझ्या घरचे तुमचे पैसे नक्की फेडणार. तर अहो आता तुमच्या घरचेच काय, प्रांजलचे पप्पा सुद्धा तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न करतायत. म्हणजे मी माघार घ्यावी ना म्हणून आता ते तुमच्या घरी जाऊन बसले, तिथेच राहणार आहेत. पण अहो आता तुमच्या घरचेच काय, प्रांजलचे पप्पा सुद्धा तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न करतायत. म्हणजे मी माघार घ्यावी ना म्हणून आता ते तुमच्या घरी जाऊन बसले, तिथेच राहणार आहेत. पण अगो बाई, तुमच्याशी बोलण्याच्या नादात ना मुख्य कामच विसरून गेले. पांडू, माझ्यासाठी प्लेट घेऊन ये. आणि हे बघ, माझ्या खोलीमध्ये मी एक वस्तू ठेवलीये, ती घेऊन ये. जा पटकन. जावई बापू, मला एक सांगा, तुम्ही अशी सगळ्यांवर काय जादू केली तो की सगळ्यांना असं वाटतंय मी तुम्हाला खूप त्रास देते आणि सगळेजण तुम्हाला इथून सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत? सासूबाई, तुम्ही मला कितीही त्रास दिलात ना तरी मला अजिबात त्रास होणार नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. हे सगळं करून कळत न कळत का होईना तुम्ही तुमच्या मुलीला पण त्रास देतात. तुमच्या या अशा वागण्यामुळे मी तुमचा घर जावई तर होणारच नाहीये.
पण तुमची मुलगी तुमच्यापासून दूर जाणार आहे. इतकी दूर की तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ती परत येणार नाही. वेळीच हे सगळं थांबवा, नाहीतर जावयाबरोबर मुलीलाही गमावून बसाल तुम्ही. कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी माझ्यावर काही फरक पडत नाही जावई बापू. अहो कोणावर कशी मात करायची मला चांगलं ठाऊक आहे. आलास का? छान छान छान. आता एक काम कर, ही बॅग घे आणि चिटणवीसांच्या घरी जा. तिथे साहेब आहेत ना, त्यांना नेऊन दे. नाही आता ते तिकडेच राहणार ना कायमचे, उगीच त्यांचे हाल नको व्हायला म्हणून सामान पाठवून देते. आणि हा, तुझ्या साहेबांना निरोप सांग, म्हणावं मी काही माघार घेणार नाही. तुम्हाला तिथे कायमचं राहायचं असेल तरी खुशाल राहू शकता. सांगशील ना का म्हणून दाखवतोस घडाघडा? नाही, समजलं. जा आता. हा जावई बापू, हे घ्या, खास तुमच्यासाठी आणलेत कपडे. अहो किती दिवस या कपड्यात राहणार? हा, काळजी करू नका. तुमच्या आवडीचे की नाही आपण नंतर जाऊन आणू. हा, अहो घ्या, तुम्हाला आता सवय करायला हवी. हो, कारण आता कायमचे इथे राहणारच तुम्ही. घ्या.